नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं राष्ट्रीय युवा वाहिनी शंखनाद समाचार। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। फिल्म अभिनेता प्रोड्यूसर घनश्याम वेडी साहिब ने की पूर्व सैनिक आवा साहिब गरुड़ के परिवार से मुलाकात। दिनांक 9 अप्रैल 2026 को प्रसिद्ध फिल्म अभिनेता एवं डायरेक्ट प्रोड्यूसर घनश्याम वेडी साहिब ने माजी सैनिक आवा साहिब गरुड़ के परिवार से शिष्टाचार मुलाकात की। इस मुलाकात के दौरान उन्होंने फौजी जीवन, उनके संघर्ष एवं समस्याओं को लेकर महत्वपूर्ण जानकारी प्राप्त की। ज्ञात हो कि घनश्याम वेडी साहिब की फौजी विषय पर आधारित फिल्म जल्द ही पर्दे पर आने वाली है, जिसके लिए वे वास्तविक अनुभवों को समझने का प्रयास कर रहे हैं। माजी सैनिक आबा साहिब गरुड़ एवं उनके परिवार ने फौजियों के जीवन से जुड़ी अहम जानकारियां साझा की, जिससे फिल्म को और अधिक यथार्थपूर्ण बनाया जा सके। इस अवसर पर राष्ट्रीय युवा वाहिनी नेशनल वॉलंटियर भाजपा गौ प्रकोष्ठ के अध्यक्ष माजी सैनिक आबा साहिब गरुड़ विशेष रूप से उपस्थित रहे। वहीं राष्ट्रीय युवा वाहिनी के राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू देवता देव प्रकाश शुक्ला जी ने घनश्याम वेडी साहिब का आभार व्यक्त करते हुए उनकी आगामी फिल्म के लिए शुभकामनाएं दी और पूर्ण समर्थन का आश्वासन दिया। ये पहल फौजियों के जीवन और उनकी समस्याओं को समाज के सामने लाने की दिशा में एक सराहनीय कदम माना जा रहा है। नमस्कार, मी चित्रपट निर्माता, लेखक, गीतकार, दिग्दर्शक हरिभक्त परायण घनश्याम विष्णुपंत येडे। खूप दिवसापासून माझी सरांना भेटायची इच्छा होती आणि आज योगायोगाने मी आलोय आपल्या चाळीसगाव मध्ये। त्याच्यामागचे एक हेतू, एक कारण तसं खूप मोठं मोलाचं आहे। कारण आपला हा फौजी चित्रपट जे बघितल्यावरती आपल्याला कळतं की आपण जगतोय कुणासाठी किंवा आपण जगतोय कुणाच्यामुळं। त्या माझ्या फौजी बांधवांचं महत्व या फौजी चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगण्याचा मी प्रयत्न छोटासा केलेला आहे। तो 15 मेला कदाचित आपला हा सिनेमा रिलीज होणार आहे किंवा आसपास मागे पुढे होईल, कारण मोठे सिनेमे आले त्याच्या हिशोबानं तो रिलीज होतोय। परंतु फौजी मी लिहिला तेव्हा कदाचित मला येता आलं नाही, पण आता मी एखाद्या फौजीच्या घरात गेल्यावरती मी सगळ्यांना दाखवतो, प्लीज सगळ्यांनी बघा, या दरवाजापासून बघा। हे थोडस आपण फौजी गेला आल्यावर फक्त फौजी नाही येत तर त्याचं सामाजिक कार्य जर बघायला गेलो तर किती मोठं महान कार्य आहे। आणि त्यांनी जे जे काही क्षण आपल्यासाठी किंवा रात्रीचे दिवस करून जे भोगले ते क्षण इथं आल्यावरती सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं। कसे ते म्हणजे आपल्या हिमालय असेल, जंगल असेल, कसे त्यांनी सुरक्षा दिली। आज आपण बघायला गेलो तर हे खूप काहीतरी वेगळं एका सैनिकाच्या घरात आल्यावर कसं असलं पाहिजे किंवा ते सांगायची गरज पडत नाही, असं क्षण उभे राहिले क्षणभर माझ्या समोर। चित्रपट बनवताना मी जंगल तयार केलं किंवा मी इथे सीमा रस्ता तयार केली, स्पोर्ट तयार केले, गोळ्या तयार केल्या, पण आता इथं बघितल्यावर एक अंगावर असा काटा उभा राहिला की फौजी, एक सैनिक बांधव आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतो। त्यांचं टचकन डोळ्यावरून आले की त्यांना जेव्हा सीमेवरती असताना आपल्या घरच्यांची आठवण आलं, फोटोला सुद्धा म्हणजे बघून ते दिवस काढत होते। अशा माझ्या फौजी बांधवाची व्यथा आपल्या फौजी या चित्रपटाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। याच्यातून मला असं वाटतंय की खरा फौजी आपल्याला सगळ्यांना समजेल, त्याचं महत्व आपल्याला कळेल आणि आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच एका फौजी बांधवाची आपल्याला आठवण येते। शहीद बांधव जेव्हा आपला होतो तेव्हा त्याची आठवण येते, तेव्हा आपण गाणी लागतो किंवा फिरतो, परंतु त्याची सतत जाणीव मनामध्ये आपल्याला राहावी, हाच हा फौजी बनवण्याचा माझा हेतू आहे। की तो पावलोपावली आपलं स्वतःचं घरदार त्याग करून, ऊन वारा पाऊस असेल, अनेक संकटाच्या अडचणी करून तो आपल्या हिमालय असेल किंवा जीव मुठीत घेऊन आपलं कसं संरक्षण करतो याचं महत्व आपल्या ह्या फौजी चित्रपटातून मी आपल्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलाय। मी सगळ्या फौजी बांधवांना अजून हीच विनंती करेल की तो चित्रपट पडणं किंवा पैसे कमवणं हा हेतू नाहीये, तो चित्रपटातून फौजी बांधवाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचणं हा एकमेव हेतू आहे। त्यातील जो माझ्या हिश्याला जो काही फुलाची पाकळी ती सगळी मी लिहून देतो। आता सगळ्यांचं आवाहन करतो, साक्षात्कार स्वतः फौजी आहेत त्यांच्या समोर सांगतो की मला त्यातला एकही रुपया नको, मी सगळा पैसा हा तो माझ्या वीर माता, वीर पिता, वीर बंधू, वीर पत्नी ह्या सगळ्यांना देणार आहे। त्याच्यामुळं आपला हा फौजीची इज्जत राखणं हे आपल्या पहिल्या फौजी बांधवाच्या हातात आहे आणि ती इज्जत राखसाल ह्याची मला खात्री आहे। जेव्हा कधी चित्रपट रिलीज होईल तेव्हा चित्रपटाचे पोस्टर लागलेत का बघा, तुम्हाला हवा असलेलं थिएटर तुम्हाला मिळतंय का बघा, आणि आपल्या मंत्र्यांना किंवा आमदारांना किंवा खासदारांना तो चित्रपट पाहता यावा। आपण त्यांना फुकट तिकीट देऊ, त्यांनी यावं, तो बघावा आणि आपल्या सैनिकाचं गुण गौरव कौतुक करावं आणि त्याच्यातून त्याचा त्याग लक्षात घ्यावा आणि पावलोपावली आठवण त्याला होईल आपल्या फौजीची, ते सगळ्यांनी करावं। ह्या प्रत्येक फौजी बांधवाचं मला असं वाटतंय माझं तर कर्तव्य आहे की माझं एक अपूर्ण स्वप्न होतं ते मी फौजी तयार करून पूर्ण केलं, की मी फौजी होता नाही आलं म्हणून फौजीच्या माध्यमातून हा व्यथा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय।
तुम्ही आपलं कर्तव्य समजा आणि फौजी बांधव आणि शेतकऱ्याचं महत्व या चित्रपटातून समाजाला कळणार आहे. त्याचा जर जागृत प्रसार झाला तर मला असं वाटतंय की आपल्याला 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला फक्त फौजी बांधवाची आठवण होणार नाही, तर पावलोपावली आपण त्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत किंवा जपतोय. आता बघतोय आपण इराण अमेरिकांचं युद्ध चाललंय, तेव्हा लोकांना आपल्या सैनिकांची किंमत कळते की ते नसते. तसे लक्षात ठेवा, हा माझा फौजी बांधव नसता किंवा शेतकरी आनंदाता नसता तर आपण जगलो नसतो. हे लक्षात ठेवू. प्रत्येकानं आपले कर्तव्य जबाबदारी हा चित्रपट थिएटरमध्ये सिनेमागृहामध्ये येऊन बघा आणि त्याचं महत्व वाढवा आणि घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आमचे गुरुवर्य मार्गदर्शक सैनिक सम्राट आज माझ्या निवासस्थानी आले आहेत, घनश्याम वेडे सर. तर महाराष्ट्रभर त्यांची चर्चा चालू आहे आणि त्यांनी आता लेटेस्ट सैनिकाच्या जीवनावर आधारित फिल्म फौजी तयार केलेली आहे. येणाऱ्या किती मेला प्रसारित करतो सर आपण? साधारणतः अजून तारीख लॉक नाही, कारण मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग चालू आहे. अच्छा, तर मे मध्ये साहेबांचं आहे संकल्पना. तर या संकल्पनेला सर्व आजी माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता आणि त्यांचा परिवार या पिक्चराला, या फिल्मला सपोर्ट केला पाहिजे. कारण सरांनी सैनिकांच्या जीवनावर आधारित काय असतो, सैनिक काय असतो तो समजून घेतला पाहिजे. म्हणून सरांनी त्या फिल्म मध्ये सत्यता मांडलेली आहे आणि सत्य घटनेवर तो पिक्चर आधारित आहे. निश्चित रूपी माय माऊली, माता माऊली, महाराष्ट्राचे जनता जनार्दन व संपूर्ण सैनिकांच्या परिवाराला माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्व फिल्म बघतो, त्यांना सबस्क्राईब करतो, लाईक करतो, फॉलोअर्स वाढवतो, पण हे व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी एक सैनिकांच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, आजी माजी सैनिक परिवार चाळीसगावच्या वतीने, खानदेश रक्षक ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने, रयत सेनेच्या वतीने, वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमीच्या वतीने सरांना शतशत नमन करतो व पुढील कामासाठी त्यांना बिलकुल शुभेच्छा देतो. और निश्चित रूपी सर्व सैनिक परिवार, सैनिक समाज, सर्व संघटना आपल्या मागे तत्काळ उभे असतील अशी मान्यता देतो आणि आपल्या कार्यास सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए राष्ट्रीय युवा वाहिनी शंखनाद समाचार. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को लाइक करें और सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें. अगर आप हमें ट्विटर, इंस्टा या फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो कमेंट करना ना भूलें. हमारे वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर और लाइक करें. आसपास की खबरों के लिए राष्ट्रीय युवा वाहिनी शंखनाद समाचार से ऐसे ही जुड़े रहें. धन्यवाद.